ही जी आंबे हळद आहे ह्याच्या लागवडीचं काम चालू आहे। ॲक्च्युली आज फोटोग्राफर आमचा नाही आहे, फिरायला गेलाय बाहेर आणि आमच्या आशा काकूंना शिकवून हा व्हिडिओ चाललाय। त्यामुळे जरा समजून घ्या मागे पुढे काय झालं तरी, कारण की त्यांना काय एवढी आयडिया नाही आहे त्या व्हिडिओची, पण त्या हौसेने व्हिडिओ काढतायत आणि मला हेल्प पण करतायत। आम्ही दोघी बागेत काम करतोय। तर अशा प्रकारे या हळदीला मोड आलेत आणि आता हे आम्ही लावण्याचं काम करतोय, घेऊन चाललोय लावायला। गेले 2-3 दिवस पाऊस सतत चालूच आहे। ॲक्च्युली आमच्याकडे 22 तारखेपासून कोकणामध्ये पाऊस चालू झाला आहे, पण पडून जाऊन असा होता। परंतु आता तर खूपच पडायला लागला आहे आणि आता सर्व दूर पाऊस आहेच। तर आमची विहीर पहा इथे किती भरली आहे, वरपर्यंत एकदम पाणी भरलं आहे चांगलं। आणि आमच्या कोकणात याला कावळ्याच्या डोळ्यासारखं पाणी असं म्हणतात। तर हे खरंच कावळ्याच्या डोळ्यासारखं स्वच्छ आणि नितळ पाणी आहे, जे आम्हाला इथे चांगल्यापैकी आणि नैसर्गिक पाणी प्यायला मिळतं। वर्षभरासाठी आम्हाला उपयोग होतो। आमची ही जी विहीर आहे ही पूर्णतः अजून भरेल, म्हणजे ही जी वरची पायरी आहे ह्या पायरीपर्यंत इथपर्यंत पाणी येईल आणि मग एक दिवशी छानपैकी पोहण्याचा कार्यक्रम पण होईल। अशा तऱ्हेने विहीर भरले। ॲक्च्युली आज आम्ही आलो इथे ही हळद लावायला। या इथे बघू शकता ही आंबे हळद आहे। आंबे हळदीची ही झाडं आहेत। जेव्हा आम्ही ही वर्षभरासाठी काढून ठेवतो त्यावेळेला ह्याला असे मोड येतात। या इथे बघू शकताय ही जी रोपं रुजलेली आहेत ही आमच्या या टपात ठेवलेली होती आणि आता ही खालची हळद जी आहे ती संपूर्ण अशी वाळून गेली आहे। तर ही वाळलेली हळद जी आहे ती आंबे हळदीची झाडं आहेत। एक आपली पिवळी हळद असते आणि एक आंबे हळद असते। तर त्याच्यापैकी ही आंबे हळद आहे, ज्याचं लोणचं वगैरे आपण घालतो। तर ही आंबे हळद आहे। तर ही आंबे हळदीचं लागवडीचं काम आम्ही आता करतोय। दुसरी गोष्ट म्हणजे हे कणक आहे, याला आमच्याकडे कणकं म्हणतात। तर ही कणकं साधारण माणगाव साईडला खूप प्रमाणात विक्रीला येतात आणि मिळतात। ह्या कणकाला इथे बघा की पावसाळा आल्यानंतर ह्या झाडांना कसं काय कळतं, तर या झाडांना केवढी मुळं फुटलेली आहेत। आणि आता हे पण आम्ही लागवडीचं काम करतोय। ह्याच्यासाठी चांगला मोठा खड्डा काढावा लागतो, कारण की ही जी कणकं आहेत तर ह्या कणकांना खूप असं जागा लागते आणि वरती उंच झाडावरती लावावी लागतात, जेणेकरून ती वर जातील। थोडासा काटा असतो ह्याला आणि खालच्या बाजूला हे जे कांदे आलेले आहेत ह्याला अशा प्रकारचे कांदे, हा जो मुख्य कांदा असतो तो कुसून जातो आणि ह्याला बाजूला फाटे फुटतात। खालच्या बाजूनी मातीमध्येच फाटे फुटतात आणि ह्याला भरपूर सारे असे कंद येतात, जे आम्ही दिवाळीच्या दरम्यान पुन्हा खणून सगळे बाहेर काढतो खाण्यासाठी। ही जी इकडे दिसते आहे ना ही पिवळी हळद आहे। तर या पिवळ्या हळदीला सुद्धा बघा इथे मोड आलेत। ही गेल्या वर्षीची हळद आहे। गेल्या वर्षी मी तुम्हाला व्हिडिओ टाकला होता बघा, हळदीचं लोणचं आणि आंबे हळदीचं लोणचं। तर त्याच्यातली ही उर्वरित हळद असते ती आम्ही ठेवून देतो लावण्यासाठी, कारण कोणतंही झाड आहे ते नामोनिशाण त्याचं घालवून चालत नाही। तर त्याच्यासाठी आम्ही ही हळद इथे ठेवून दिलेली आहे। तर आता यंदा आम्ही पुन्हा व्यवस्थितपणे ह्याचा वाफा करून आता आशा काकू आणि मी दोघीजणी आमच्या बागेत आलोय आणि आमचं हे आता लागवडीचं आज काम चालू आहे। पाऊस भरपूरच पडतोय, त्याचा फायदा घेऊन आम्ही आता ह्याची लागवड करतोय। या इथे जमिनीमध्ये लावलेले आहेत आमच्याकडे अननस। तर त्याला अशी खालच्या बाजूनी बघा इथे झाडं दिसत आहेत, इथे झाडं फुटतात आणि हा अननस आता माझ्या इथला शेवटचा अननस आहे यंदाचा। खूप सारे अननस झाले, खूप खाऊन झाले, जेली बिली बनवून झाली अननसाची। आणि मी जिकडे तिकडे अशी लावून ठेवलेत पृथक झाडं, एकाच ठिकाणी मी लावली नाही आहेत। मी त्या दिवशीच्या माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की आमची मिश्र शेती आहे, जिथे जिथे जागा मिळेल तिथे आम्ही लावतो। आणि कृषी अधिकाऱ्यांनी मागच्या वेळेला मला सांगितलं आहे, त्यांच्या सल्ल्यानेच मी ती झाडं लावते प्रत्येक वेळी। ह्या इथे पण अननस आहेत, हे बघा इथे बघू शकताय की ही अननसाची सगळी लागवड आहे आमची आणि ह्याच्यामध्ये आम्हाला खूप सारे अननस मिळतात। ह्या एकंदर लागवडीत मला आत्ता जवळजवळ नाही म्हटलं तरी 40 अननस मला यंदा मिळाले आणि चांगल्या प्रकारे आम्हाला खायला मिळाले पोटभर अननस। तुम्ही सुद्धा कुंडीत वगैरे लावलात जरी अननस तरी चांगल्या प्रकारे अननस येतो। किंवा जर तुमच्याकडे जागा असेल आणि थोडीफार जागा असेल जवळपास तर तुम्ही त्या जागेमध्ये सुद्धा लावू शकता। पाऊस आत्ता खूप पडतोच आहे आणि पहिल्या पावसाला म्हणजे जेव्हा आता 2-4 दिवसापूर्वी पाऊस झाला आहे त्यावेळेला वारा आणि वादळही होतं, त्याच्यासोबत साधारण 50-60 किलोमीटरचा वारा होता या बाजूला। तर त्यामुळे आमचं तमालपत्राचं जे झाड होतं माझं लावलेलं चांगल्यापैकी मोठं झालेलं ते अशा प्रकारे मोडून पडलं आहे आणि आता ही सगळी तमालपत्राचं झाडाची फांद्या खाली पडल्या आहेत। आणि आता पावसाळी मी त्या तमालपत्राच्या फांद्यांचा किंवा पानांचा काहीही उपयोग करू शकत नाही आहे, कारण ऊन नाही आहे, सो ती वाळू शकत नाही आहेत। तर आता जवळजवळ त्यांचा काहीच उपयोग होणार नाही आहे, फक्त त्यांचा आता खतासाठी म्हणून उपयोग होणार आहे। ते संपूर्ण हे सगळं तोडकाम करून आम्ही आता त्याचा वापर खताच्या डब्यामध्ये टाकूनच देणार आहे। सेंद्रिय खत जे तयार करतो चांगल्यापैकी आम्ही कंपोस्ट, त्याच्यामध्येच ह्याचा वापर होऊन जाईल आता। तर त्या फांद्या वगैरे तोडण्याचं काम नंतरला आम्हाला करावंच लागेल।
या इथे हा जो रोपा मेलाय माझा, पहिल्यांदा इथे माड होता, तर ती जागा आहे जी ती चांगल्या प्रकारे खत वगैरे घातलेली आहे. त्या माडाला शेणखत वगैरे घातलेलं होतं, परंतु त्याला भुंगा लागला आणि तो माड मेला आहे. पण ती जागा आता माझी वेस्ट चालली आहे, तिथे दुसरं काही मी लावलं नाही आहे. तर ही जी जागा आहे आत्ताची ती रिकामी आहे. तर इथे मी पिवळी हळद जी आहे ती थोडीशीच आहे, तो मी ती इथे लावून टाकणार आहे. आणि जी पिवळी आपली आंबे हळद आहे तर तिला मी एक वेगळी जागा बघून तिकडे लावणार आहे. आशा काकू मला हेल्प करतायत आणि आम्ही आता आंबे हळद लावतोय. आम्ही या इथे मी लावली पिवळी हळद जी होती ती मी इथे लावली आहे. इथे मोड दिसतात तुम्हाला छोटे वर. इथे मी आता ही साधी आपली पिवळी हळद असते ज्याची हळद बनते ती लावली. आणि इथे आता आम्ही अशा तसऱ्या पाडून घेतो आहे आणि ह्या तसरीमध्ये आम्ही आता आंबे हळद लावणार आहोत. ॲक्च्युली आम्हाला ती लोणच्याला लागते, ती औषधी पण आहे, परंतु तिचा औषधी गुणधर्म करून आपण औषध वगैरे काही बनवत नाही तिचं. तर त्यासाठी आम्ही आंबे हळद आणि हळद असं एकत्र करून लोणचं त्याचं तयार करतो, लिंबू वगैरे घालून, आलं घालून. तर ते माझ्या या यूट्यूबच्या चॅनलवरती आहेच, तर ते पण तुम्ही बघू शकता.